नमस्कार मंडळी, आज आपण इथे पाहणार आहोत उडीद डाळीचे पापड बनवण्यासाठी लागणारे साहित्य. काळी मिरी, नमक, हिंग, पापड खार. काळी मिरी आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेऊया. मी इथे हा मसाला एकत्र करून घेतलेला आहे आणि उडीद डाळ चक्कीवर दळून आणलेली आहे. 1 किलो डाळीचे पीठ आज आपण ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून मळून घेऊया. आता मी मसाला आणि हे पीठ एकत्र करून घेतले आहे. त्यामध्ये थोडं पाणी घालून मळून घेऊयात. मी हे पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे. ह्या गोळ्याला तेल लावून रात्रभर भिजण्यासाठी ठेवूया. हा गोळा रात्रभर छान असा भिजलेला आहे. आता ह्या पोळपाटाला आपण तेल लावून घेऊया आणि थोडे तेल लावून हा गोळा चांगला एकजीव करून घेऊया. तुमच्याकडे जर पाटा आणि वरवटा असेल तर अतिउत्तम. त्याच्यावर ठेचून चांगलं पीठ हे घ्यायचं. आता याचे 2 समान भाग केले आहेत. तेल लावून चांगलं एकजीव करून घेऊया. तर मैत्रिणींनो, मी हे गोळे हातानेच थोडे तेल लावून मऊ होईपर्यंत मळून घेतले आहेत. आता मी इथे गोळ्यांचे रोल करून घेतले आहे. आता आपण धाग्याच्या साहाय्याने याच्या छोट्या गोळ्या पाडून घेऊयात. आता मी इथे धाग्याच्या साहाय्याने सर्व गोळे तयार करून घेतले आहेत. आता आपण पापड लाटायला सुरुवात करूया. थोडे पीठ घेऊन पापड लाटूया. लाटून झालेला आहे. हा पापड लाटून झालेला आहे. अशा प्रकारे सर्व पापड लाटून घेऊयात. प्रकारे हे सर्व पापड लाटून तयार आहेत आणि आपण हे उन्हात सुकवून घेणार आहोत. पापड आता छानपैकी उन्हामध्ये सुकलेले आहेत. चला तर मग आपण तळून घेऊयात. चला तर मग आता आपण पापड तळूया. आम्ही शक्यतो लोखंडाचीच कढई यूज करतो. गरम झालेला आहे. चला तर आता पापड तळून घेऊया. बघा, मस्त असा पापड आपला फुललेला आहे. आता आपले पापड तळून तयार आहेत. मी आता एक तुम्हाला मोडून दाखवते. मस्तपैकी कुरकुरीत असे सर्व पापड झाले आहे. तुम्हीही ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.